हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून नाश्ता करून मी आणि रुद्राचे पप्पा गेलो होतो अस्तर वगैरे घ्यायला. तसं तर काय लागलं सगळं अस्तर ते घेऊन येतात. पण मी गेली होती ह्यासाठी कारण मला चैन आणि धागे किंवा मग अस्तरचे जे काही मोजके कलर आहेत ना, तर ते सिलेक्ट करून आणावे लागतात. ते आणतात बरोबर, पण मग कपडा कट करून द्या वगैरे ते अशा भानगडी पडतात. आणि महिन्यातून किंवा 15-20 दिवसातून एकदा तरी मला जावंच लागतं. तसं तर ना अस्तर आता हा आणला म्हणजे महिना 2 महिन्यात जावं लागणार ना असं बिलकुल नाही आहे. अजून 2-4 दिवसांनी जावं लागेल. कारण सगळे कलर नसतात ना, एखादा कलर तरी नसतोच. त्याच्यामुळे तो आणायला जावं लागतं. आणि मग इथं आज मी सगळं सामान एकदम घेऊन आले आणि अक्षरशः मी हे सगळं आणून सुद्धा दुपारी ज्यावेळेस मी कटिंगला बसले ना, त्यावेळेस माझ्याकडे क्रेपचं पिंक कलरचं अस्तर नव्हतं. आणि असं माझ्या डोक्यावरती हात मारून घ्यावंसं वाटत होतं, की मी सकाळी एवढं 7,000चं अस्तर आणलं, पण त्याच्यामध्ये पिंक कलर नाही आहे आणि जो की सकाळी अस्तर आणूनसुद्धा मला दुपारी तो कलर नाही आहे. म्हणजे मला असं वाटलंच नाही की पिंक नसेल, कारण आणला होता तर असेल असं गृहीत धरून होते मी. म्हणून इथं मी कॉटनचाच घेतला, क्रेपचा घेतला नाही. जास्त करून आता कॉटनचे लागतात. लहान मुलींचे ड्रेसला शक्यतो कॉटनचे. 5 वर्षापर्यंत कंप्लीट मी कॉटनचाच अस्तर यूज करते आणि 5 वर्षापासून पुढे क्रेपचा वापरते. कारण की मग त्यांची हाईट जास्त असते. अशा वेळी जर आपण कॉटनचा अस्तर यूज केला ना, ड्रेस खूपच फुगतो, कडक कडक होतो. त्यामुळे मग अशा टायमिंगला आपल्याला क्रेपचाच घेरसाठी अस्तर यूज करावा लागतो. वरती तर कॉटनचंच होतं अप्पर बॉडीला. इथे बघा चैनी वगैरे पण घेऊन आले होते. जवळजवळ किती चैनी असतेला, 500-600 तर चैनी असतेला. एवढ्या चैनी मी इथे घेऊन आले. आधीच्या पण भरपूर होत्या आणि धागे पण आणले. आणि धाग्याच्या वेळेस मी मोठ्या मोठ्या गुंड्या आणलेल्या आहेत 10वाली, जी किती 1000 मीटरची असते ना ती वाली. कारण मशीनवाल्यांनी सांगितलं की मोठ्या मशीनला असल्या बारक्या बारक्या गुंड्या वापरत जाऊ नको, मोठ्या मोठ्या धाग्याच्या गुंड्या वापरत जा. सगळ्यात मोठी हीच होती त्यांच्याकडे. नाहीतर ते तर मला सांगत होती जसा ओव्हरलॉकची गुंडी असती ना, तर तशी मोठी गुंडी असती ना ते वापरत जा म्हणून. चला आता अस्तर वगैरे मस्तपैकी लावून ठेवले आणि दिवसभर पार्सल येत राहतात. ते सगळं काम करतच असते. त्यानंतर इथं फोटोशूट करत होते. फोटोशूटसाठी आता मी इकडचा माझा जो घराच्या बाजूचा जो पोर्च आहे ना, तर तो सिलेक्ट केलेला आहे. कारण खूप सुंदर इथं फोटो निघतात. त्यामुळं आता मी इथंच काढते कंटिन्यू. फक्त इथं काय होतं, धूळ खूप आहे. आता इथे एवढं कामवाली पण इतकी काय प्रॉपर इथं झाडू लावत नाही. कारण आपल्याला माहीत आहे जिकडे आपण उभा असतो तिथंच ते व्यवस्थित काम करतात. जिकडं आपल्या नजर नाही जात तिकडे उगाचच कसं तरी झाडू मारून निघून जातात. हे मी खूप नोटीस केले. पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. कधी कधी वाटतं यार नको हे कामवालीचं भानगड, स्वतःचे स्वतः एक काम कमी करावं आणि स्वतःचे स्वतः करावं. म्हणून मी म्हटलं आज चला आपण करूया. तसं येणारच नव्हती 2 दिवस झालं. मी अक्षरशः ज्यावेळी संध्याकाळचं मी आता म्हणते कटिंग वगैरे करून उठते 5 वाजता, तेव्हा म्हणते की चला आता झाडू पोछा करूया. एवढा बेकार थकवा येतो की नाही, उठूच वाटत नाही. असं वाटतं कोणीतरी आयता हातात चहा आणून द्यावा. चहा वगैरे पिलं की तरतरी येते. पण बाकीची पण कामं असतात पॅकिंगची वगैरे. आता हे सगळ्याची बघा आता फोटोशूट झालेला आहे. त्यानंतर आता मी सगळं घरात घेऊन जाणार, मग त्याला प्रेस करणार, त्याच्यानंतर ते पॅक करणार. याच्यामध्ये मला 10 वाजते. त्या सगळ्यात झाडू पोछा कधी करायचा बिलकुल वेळ भेटतच नाही. त्यामुळं काय नाही तर माझं मी स्वतःचंच केलं असतं. किती वेळ जाणार आहे, जास्तीत जास्त 1 तास तर जाईल. खूप आहे. थोडंसं असतं ना, फ्लॅटमध्ये असतं तर काही नाही. पण असं रॉ हाऊस टाईप आपण घरामध्ये राहत असलो ना, तर आपल्याला टेरेसपासून खाली रस्त्यापर्यंत आपल्यालाच बघावं लागतं. आणि बोरनांच्या ज्या फ्रॉक आहेत ना, तर खूपच म्हणजे चालत आहेत भरपूर. पहिलं मला 2-3 दिवसच वाटले यार मला काहीच रिस्पॉन्स येत नाही. पण नंतर जी ऑर्डर यायला लागल्या आणि ह्या असं बायका ज्या ऑर्डर करतात ना, सुरुवातीला कोणी करत नाही. सगळेजण अगदी ऐन टायमिंगला. आणि आजच मी संध्याकाळचा व्हिडिओ टाकला होता, तर ना मला 3000च्या आसपास मला फक्त ड्रेससाठी इन्क्वायरी आल्या होत्या. साडीच्या कमी आणि आज मला ड्रेसच्या जास्त इन्क्वायरी होत्या. असं होतं. तर व्हिडिओ बघितला की बऱ्याच जणी मेसेज करतात आणि भरपूर मग ऑर्डर पण बुक होतात. खूप सुंदर ड्रेस आहेत हे सगळेच, खूप भारी होतात. आणि आता ओव्हरलॉक मशीन वगैरे असल्यामुळे अगदी प्रॉपरच फिनिशिंग होतं आहे ड्रेसला. आणि त्याच्यानंतर आता मी म्हटलं चला देवीचं उत्तर पूजा करूया. अक्षरशः मी सकाळचीच करते, पण आज मला काढावीशीच वाटत नव्हती. दिवसभर मी दिवा चालू ठेवला होता आजसुद्धा आणि मला काढावीशीच पूजा वाटत नव्हती. का माहीत नाही, पण असं वाटत होतं यार काय फरक पडतो आहे, असंच ठेवावं. इतकं सुंदर आणि कमीत कमी हे बाजूचं सामान उचलून फक्त देवीलाच असं ठेवावं असं मला वाटत होतं. म्हणून मी आज काढलीच नव्हती. नाहीतर मला वेळ नव्हता असं नव्हतं, पण मला काढायचीच इच्छा होत नव्हती. आणि ही साडी पण माझ्याच कलेक्शनमधली आहे. खूप जास्त सुंदर साडी आहे
साडीची प्राईस मला वाटते 1399 आहे. पण साडीची क्वालिटी तुम्ही काठ बघा, जर बघा तिची अगदीच इतकी सुपर जर आहे ना, कारण की हलक्या साड्या असतात ना त्याची जर आणि चांगल्या साड्यांची जर लगेच कळते. तर हा व्हिडिओ इथून झूम करून दाखवण्याचं कारण म्हणजे ह्या जी ज्वेलरी आहे का नाही, ही ज्वेलरी मी मिशोवरून घेतली होती. इतकी सुंदर फिनिशिंग, इतकी क्वालिटी आहे ना ह्या ज्वेलरीला, घातल्यानंतर खूपच रिच लुक वाटत होता, म्हणजे भारीच वाटत होती. त्यामुळे म्हटलं चला तुम्हालाही दाखवते. तर ही अशा आता मी जशी उत्तरपूजा करते ना, तर मी सेम अशीच मांडणीसुद्धा केली होती, सेम टू सेम. हा मोठा कलश, त्यानंतर त्याच्यावरती छोटा कलश असं ठेवलं होतं आणि खूप भारी वाटत होतं. मला काढावीसं वाटत नव्हतं, पण म्हणतात ना काढावं तर लागणारच होती. शेवटी काय जास्त वेळ पण ठेवता येत नव्हती. त्यानंतर संध्याकाळचं म्हटलं नको, त्यामुळं म्हटलं थोडं लवकरच 4-5 वाजता ठीक आहे आपण काढून घेऊया. म्हणून मग सगळं इथं बघा आता पसारा आवरते आणि याच्यामध्ये सगळं हे जे धूप ठेवलेला ते मोर वगैरे बऱ्याच गोष्टींचे सगळेजण लिंक मागत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या लिंक देते, डिस्क्रिप्शन चेक करा एकदा, त्याच्यामध्ये सगळ्या लिंक दिलेल्या असतील. अगदी कलश, तांब्या हे सगळं मी ऑनलाईन घेतले, चौरंग बाकीच्या ऑल गोष्टीच मी ऑनलाईनच घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स नक्की, सॉरी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. त्यानंतर संध्याकाळचं एक मोठं पार्सल आलं होतं. तर मी राहत जरी इकडं असले ना, तरी माझ्या साड्या काय मी शॉपमधून डायरेक्ट जाऊन तुम्हाला डिस्पॅच नाही करत. तर मी माझ्या घरी साड्या घेते, घरी आत्तापासून पुढे. कारण याच्या आधी मी काय करायचे, त्या शॉपवाल्यांनाच सांगायचे की तुम्हीच माझं पार्सल कुरिअर करून द्या पुढे म्हणून. पण खूप प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे काय होतं ना, आता हे स्वतः मी जर डिस्पॅच केली साडी आणि कस्टमर म्हटले की साडी खराब आहे, फाटले, रिटर्न करायचं आहे, तर मी बिनधास्त माझ्या ॲड्रेसवरती रिटर्न घेऊ शकते. पण मध्ये तिसरा असेल का नाही, आता मी मध्ये आहे, माझ्या पुढे एक आहे, तर मग मला काय होतं की मला कस्टमरला पुढच्याचा ज्याने पाठवली त्याचा ॲड्रेस द्या, मग त्यांच्या ॲड्रेसवरती ती साडी रिटर्न जाणार. त्यानंतर मग ती साडी त्यांच्याकडे रिटर्न कधी पोहोचणार, मग कस्टमरला दुसरी कधी मिळणार. त्यामुळे आपले कस्टमर नाराज होतात. ह्या सगळ्या भानगडी थोड्याशा मी आता अनुभवल्या आहेत. त्याच्यामुळे मी आता ठरवलं आहे की काही झालं तरी थोडं इन्व्हेस्टमेंट केलं तरी चालेल, 1,00,000 रुपये, पण आपण स्वतः साड्या डिस्पॅच करायच्या. आणि माझ्याकडे आता फक्त प्रिंटर मशीन पाहिजे मला, बाकी काही नको. प्रिंटर मशीन आणि एक लॅपटॉप, बस एवढंच आता जे काय पाहिजे ते पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझं घरच, माझं शॉप काय मोठा, अगदी खूप मोठं करून ठेवेन मी. त्यानंतर तुम्हाला बघा एक साडी दाखवते तर राजलक्ष्मी, इतकी सुंदर साडी आहे ना, इतकी सॉफ्ट सिल्क मटेरियल, एकदम छान साडी आहे. कलर पण याच्यामध्ये ढीगभर अवेलेबल आहेत. एक साडी घेतली तर 850 आणि 2 घेतल्या ना तर 1600 अशी मी ऑफर ठेवली होती काल. आणि आजही तुमच्यासाठी मी तीच ऑफर देणार आहे, कारण की आज व्हिडिओ टाकायला मला लेट झाला होता एक दिवस, त्याच्यामुळे. पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर मुनिया पैठणीमध्ये ना जे कलर कुठेच मिळत नाही ना ते माझ्याकडे आहेत. जसं की येल्लो, नंतर पांढरा म्हणजे ऑफ व्हाईट कलरसारखा आहे ना तर तो, त्यानंतर मरून कलर, असे खूप वेगवेगळे कलर माझ्याकडे आहेत. आणि बघा ही सुद्धा साडी खूप शाईन करते. तर माझ्याकडे मुनियामध्ये ना 950वाली, 999वाली आणि 1050वाली अशा 3 रेंजच्या साड्या आहेत. कलर खूप आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि नक्की माझ्याकडून साडी घ्या. तुम्ही एक घेऊन बघा, तुम्हाला आवडली तर पुढे कंटिन्यू माझ्याकडून शॉपिंग करा. तसे मी तरी मला असं वाटतं की खूप कमी रेट ठेवलेले आहेत, कारण जास्त एवढं काय आम्ही मार्जिन काढत नाही. आणि मला खूप जास्त भारी वाटतं आहे की माझ्यामुळे रिसेलिंगवाल्या ज्या बायका आहेत ना त्या काहीतरी करतायत. खूप ऑर्डर येतात रिसेलिंगच्या, म्हणजे भरपूरच. मी स्वतःच म्हणजे इतक्या ऑर्डर घेते ना दिवसाच्या, सुरूच असतात, कंटिन्यू मेसेज असतात. म्हणजे 2-3 हजार तर असतातच, वरचेच होतात, खालचे तसेच मी 2-3 दिवसाचे परत रिप्लाय करते एकसाथ. तर आता इथं खणाचा आहे, पैठणीचा आहे, आता साड्या आल्या, ठेवायच्या कुठे. तर माझं असं सुरू आहे, जे बघा असे दुकानात वगैरे नसतात का, ते काय बोलतात काय माहीत, कपाटा टाईप असं सेम कपाट असतं, मांडणीसारखं, आपल्या भांडीच्या मांडणीसारखं काय म्हणतात काय माहीत नाही. पण तशा टाईपचे 2 घेऊयात किंवा एक तरी कमीत कमी घेऊया साड्यांसाठी, असं माझं चाललं आहे. कारण आता साड्या मी स्वतः सेल करणार आहे, कुणावरती डिपेंड नाही राहणार की तुम्ही डिस्पॅच करा वगैरे. कारण स्वतः चेक करून बघून साडी टाकणं वेगळं पडतं आहे. तसं काय ते लोकं पण माझे ट्रस्टेड आहे, त्याच्यामुळे असं नाही की ते टाकणार नाही व्यवस्थित, साड्या व्यवस्थितच टाकतात. पण 100त 1-2 प्रॉब्लेम तर होतातच, 1-2 जणांचे तर इश्यू होतातच. आता बघा इतक्या ऑर्डर असतात, एखाद्याची मिस पण होती, जात पण नाही, असं पण होतं ना कधी कधी. शेवटी कसं आहे, सगळ्याच गोष्टी प्रॉपर नाही होत, माणूस आहे, चुका तर होताच, एक तरी होतेच. आणि अक्षरशः आज खणाचा सुद्धा कपडा येणार होता,
ब्लॅक खण आणि मला फक्त ब्लॅक खण हा 40 मीटर मिळालेला आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल लगेच कॉन्टॅक्ट करा, कारण 40 मीटर आहे एका दिवसातच संपणार आहे. 10 आणि 15 मीटरच घेता येते एक जण. मागच्या वेळेचा पण इतका पटकन संपला, मिळतच नव्हता. मी किती कॉल करून रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून मी ब्लॅक खण घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हवा असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा, परत मिळणार नाही. रेड आणि पिंक हे 2 पण कलर मी रिस्टॉक केले. सोबत आंबा कलरसुद्धा घेतलेला आहे, तो पण संपलेला होता. मरून कलर आहे आपल्याकडे, सगळेच कलर आहेत तसे, पण आता जे नवीन आलेत ना तर ते तुम्हाला सांगते. चला आता पटपट मी याच्या घड्या घालून घेते. ये तो पानी पानी होगा, टंकी भर गई। कितने दिन में इसको भरना पड़ता है? 2 महीने। 2 महीने चलता है ये? 2-3 महीना जैसे चलेगा, बस छोड़ दिया। अभी आपने तो आज चालू किया कि वीडियो चालू किया? वीडियो चालू कर किया। मैंने क्या मालूम, अभी ब्लैक दे रहे थे तो ब्लैक में तो पता नहीं चल रहा था। ऐसा है क्या? देखो ठीक है, ये फिर इधर ये से चला। जैसे उसमें डालते हैं अपने, हाँ हाँ हाँ, और इसको तार के अंदर लेके आना है नीचे, नीचे। ठीक है? ये डंडे से भी नीचे आ गए, हाँ उसमें आना ही है। वहाँ से ऊपर चल के फिर यहाँ पे और सीधा सुई में, ये सीधा सुई में चला जाएगा। तो एक बार आपको ऐसा लगेगा कि बहुत दिक्कत है, लेकिन अब चलाओगे वही ना। ओवरलॉक भी आपके उधर से मशीन ली ना मैंने। पहले पहले बहुत मुश्किल लगता था, अभी तो मैं कहाँ से भी कहीं सा भी धागा डाल देती हूँ। क्या चाहिए? कैसी? पहले पहले गलती हो जाती है, वो फिर थोड़ा बाद बहुत तो में। गलती होता है। रेडीमेड नहीं की पीठ 1 किलो आजचा दिवस नहीं गया, नहीं है, दिख नहीं रहा आपको। ये तार है ना, तार से दिक्कत ये कर। तार नहीं निकाल सकते क्या हम लोग? निकाल दो, ये तार नहीं चाहिए मेरे को, क्योंकि मैंने देखा है मेरे फ्रेंड का, तो ये इतना। हाँ आपको तो सभी मशीन का आता होगा है ना, कोई पूरी भी जगह। जिंदगी निकल गई इसमें। लाओ मैंने पाना दिया ना का। तर माझी मशीन किती रुपयांची आहे अशाच मला सतत त्याच कमेंट कालच्या 2 व्हिडिओला आल्या होत्या आणि मला ते सांगायचं होतं, पण व्हिडिओ टाकायला लेट झाला. तर ही मशीन मला 25,500ला पडलेली आहे. स्टिचमॅनची मशीन आहे आणि 1 नंबरचं मॉडेल आहे. याच्यामध्ये 2 नंबरचं पण मॉडेल आहे जे की 22,500ला पडते, पण मी 1 नंबरचं मॉडेल घेतलेलं आहे जे की ऑटो कटर आहे. म्हणजे आपोआपच धागा तोडते, आपल्याला कैचीला हात लावायची गरजच पडणार नाही आहे. आणि सगळ्या सिस्टीम इथं आहेत. जर तुम्हाला सुई थोडी वर घ्यायची आहे तर ते बटन दाबायचं. आता बाकीच्या मशीनला आपल्याला ती नट खोला, मग सुई कमी जास्त करा असल्या भानगडीत. तुम्हाला ते सगळं मी ना एक प्रॉपर ना व्हिडिओ दाखवते की कसं काय करायचं आहे सगळं. मी थोडं एवढं अवघड नाही वाटली मला ही मशीन चालवायला, पहिल्याच याच्यामध्ये मला छान चालवता आली. तर खूप चांगले आहे. आता बघूयात यूज केल्यानंतर कशी वाटते, पण आवाज वगैरे बिलकुल करत नाही. भी चल सकता है, ऊपर नीचे ऊपर यहाँ से भी चल सकता है ऐसे, ठीक है? नीचे से भी हो गई चालू। पर इधर आपने ऊपर बॉबिन कहाँ भरी, वो मैंने देखा ही नहीं। तो बॉबिन तो रखा ही कंपनी में, भरा हुआ था ना। नहीं, मुझे बॉबिन का भी सिखा दो, बॉबिन भरना भी नहीं आएगा। सिलाई तो अच्छा आ रही है। सिलाई का तो तुम बात ही मत पूछो। इसका सिलाई इतना बढ़िया रहता है, बहुत बढ़िया। बढ़िया है, इसलिए तो लिया, क्योंकि मेरा भी ऑनलाइन बिजनेस है ना, तो कपड़ा खुलता है, सिलाई खुलती है तो कपड़ा वो अच्छा नहीं रहता। 2500 करो, 2500 रखना। पहले 2000 ही रख दो, 2000 फिर मैं बढ़ा दूंगी। तो आप बढ़ा देना आपको। अभी मेरे को बस वो बॉबिन भरना तो सिखा आप पहले चलाओ ना। तर ते काका जोडून गेले मशीन, आणि रात्री आले होते ते मशीन जोडेपर्यंत मी तर थांबली. त्यानंतर म्हणलं आता चला साड्या लावून घेऊया. तर आता सगळ्या साड्या इथं स्टेम सगळ्या लावून घेते. त्यानंतर मग स्वयंपाक करून परत जेवायचं पण आहे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.